हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू WCTC बुलढाणा। आज आपण पाहू जे काही एंड यूज जे आपले कस्टमर्स आहेत की जे स्वतःच आर्टिकल बुक करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक पोर्टल ओपन केलेला आहे। त्याचा जो काही URL आहे ते आपण पाहू शकतो, training.cept.gov.in/कस्टमर सेल्फ सर्व्हिस। यामध्ये गेल्यानंतर रजिस्टर्ड कस्टमर आणि गेस्ट लॉग इन असे दोन ऑप्शन्स आपल्याला मिळतील। यामध्ये आपण गेस्ट लॉग इनमध्ये जायचं आणि आपला जो मोबाईल नंबर आहे त्याने आपण लॉग इन करायचं। या ठिकाणी आपण एक रजिस्टर्ड जो आहे रजिस्टर्ड यूजर आपण या अगोदर करून ठेवलेला आहे। यामध्ये आपण WCTCचा ID नाही त्या ठिकाणी लॉग इन करतो। आपण पाहू शकतो या ठिकाणी त्यांचा मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल। OTP टाकल्यानंतर त्यांचं हे जे पोर्टल आहे हे या पद्धतीने इथं ओपन होईल। आपण बघू शकता ज्या पद्धतीनं काउंटर सेटअप आपल्या ऑफिसमध्ये असतो अगदी तशाच पद्धतीचं एक पोर्टल त्या कस्टमरसाठी या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे। आपण पाहू शकतो यामध्ये बिकम अ पार्टनर, कस्टमर यामध्ये गेल्यानंतर आपल्याला रिमोटली मॅनेज बँकिंग मशीन्स असतील, डाकघर निर्यात केंद्राचा यूजर असेल, BNPLचे यूजर्स असतील, रजिस्टर्ड बल्क पेई असेल, बल्क ॲड्रेसी असेल, त्या सगळ्या प्रकारचे जे काही यूजर्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला रजिस्टर्ड करता येऊ शकतात। यामध्ये आपण एक ऑप्शन बघू शकतो सेल्फ बुकिंग। तर जे काही रजिस्टर असतील, स्पीड असतील किंवा मनी ऑर्डर असतील तर तो कस्टमर घरच्या घरीसुद्धा बुक करू शकतो आणि पिकअपसाठी आपल्या पोस्टमनला बोलवू शकतो। अर्थात त्यासाठी त्याला पिकअप चार्जेससुद्धा पे करावे लागतील आणि हे पिकअप चार्जेस त्यातला जे काही खर्च लागणार आहे आर्टिकल बुक करताना त्या खर्चाच्या व्यतिरिक्त असेल। सध्या जे पिकअप चार्जेस आहेत 50 रुपये पर आर्टिकल अशा पद्धतीनं आहेत। तर त्याला आपण क्लिक केल्यानंतर डोमेस्टिक आर्टिकल बुकिंग नावाचे कार्ड्स आपल्याला दिसेल। या ठिकाणी आपण पाहू शकतो डोमेस्टिक मनी ऑर्डरसुद्धा आपल्याला इथनं बुकिंग करता येऊ शकतात। आपण डोमेस्टिक आर्टिकल बुकिंगला जातो। डोमेस्टिक आर्टिकल बुकिंगला गेल्यानंतर या ठिकाणी तो आपल्याला विचारतोय की पिकअप किंवा ड्रॉप ऑफ। पिकअप म्हटलं म्हणजे आपला पोस्टमन त्यांच्याकडे जाईल आणि त्यांच्याकडनं ते आर्टिकल पिकअप करून ऑफिसमध्ये देईल। ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याचं इन्स्पेक्शन होईल, सगळ्या गोष्टी पॅरामीटरवरती चेक केल्या जातील आणि त्यानंतर ते डिस्पॅचच्या प्रोसेसमध्ये येईल। ड्रॉपबॉक्स जर का आपण पाहिला तर त्या पद्धतीनं आपल्याला ड्रॉपबॉक्ससुद्धा प्रत्येक ऑफिसमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत आणि जे लोक घरच्या घरी आर्टिकल बुक करतील त्यांनी त्या ठिकाणी आणून त्या ड्रॉपबॉक्समध्ये ते द्यायचे आहेत। तर आपण या पिकअपच्या सिनेरिओमध्ये हे आर्टिकल पाहणार आहोत। त्यासाठी आपण पिकअपला क्लिक करायचं। पिकअपला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक ऑप्शन येते एंटर पिकअप ॲड्रेस। याला आपण क्लिक करायचं आणि आपल्याला हे जे पिकअप आहे सध्या कोणत्या नेमक्या शहरात द्यायचं आहे त्या अनुषंगानं त्यांनी हा दिलेला आहे। या ठिकाणी आपण आपला कस्टमरचा ID असेल तर कस्टमरचा ID किंवा त्याचा मोबाईल नंबर आपण टाकायचा आहे। याला आपण नंबर टाकल्यानंतर जर का जुना डेटा असेल तर तो आपल्याला दाखवेल, नसेल तर आपल्याला त्याची पूर्ण प्रोफाईल जी आहे ती आपल्याला भरावी लागेल। आता ही प्रोफाईल जी आहे आपण या ठिकाणी भरून काढूयात। ही त्याला प्रोफाईल भरावी लागेल। त्याचा ईमेल ॲड्रेस, त्यानंतर त्याचा ॲड्रेस, त्यानंतर या ठिकाणी पिनकोड आहे। पिनकोड आपण टाकल्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ऑटोमॅटिक येतील। DACचा सुद्धा ऑप्शन आहे। सध्या जेव्हा कधी DAC ऑपरेशनमध्ये येईल त्यावेळेस DAC जरी टाकलं तरी जो काही GPS लेवलवरती त्यांचा जो काही ॲड्रेस आहे तो त्या ठिकाणी पुढच्या जे पॅरामीटर्स आहेत ते ऑटोमॅटिक येतील। आपण या ठिकाणी पाहू शकतो लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूडसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर आहे पिकअप डेट। तुम्हाला हे जे आर्टिकल आहे कधी पिकअप करायचं आहे, आता ती आजच आपल्याला पिकअप करायचं असं आपण कन्सिडर करूयात। 12 तारखेलाच पिकअप झालं पाहिजे। त्यानंतर आपल्याला त्याचं स्लॉट सिलेक्ट करावं लागेल की साधारणतः कोणत्या स्लॉटमध्ये हे आर्टिकल पिकअप होईल। आता आपण पाहू शकतो संध्याकाळी 7 ते 8 या टाईमामध्ये हा पिकअप स्लॉट त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। प्रत्येक ऑफिसमध्ये तशी व्यवस्था असेल। त्या ऑफिसचा जो काही डिस्पॅच शेड्यूल आहे त्या हिशोबानुसार हे स्लॉट्स या ठिकाणी असतील। या ठिकाणी आपण त्याला सेव्ह ॲड्रेस करायचं। सेव्ह ॲड्रेस केल्यानंतर आपण समोरच्या पेजवरती जाऊ। आपण या ठिकाणी पाहू शकतो पिकअप विल बी शेड्यूल बाय बुलढाणा HO ऑन 7/12/2025 बिटवीन 7 ते 8 अशा पद्धतीने त्यांनी हा पिकअप सर्व्हिसेसचा जो कन्फर्मेशन आहे ती केली आहे। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनाला क्लिक करायचं आहे। नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तो या ठिकाणी आपल्याला आर्टिकलची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला भरायची आहे। आपण ओरिजिन होता पिनकोड तो टाकला आहे। आता आपल्याला डेस्टिनेशन पिनकोड टाकायचा आहे। मला हे आर्टिकल यवतमाळला पाठवायचं आहे फॉर एक्झाम्पल। त्यानंतर पिनकोड टाकल्यानंतर पिनकोड सिलेक्ट करून यवतमाळ सिलेक्ट केलं मी। त्यानंतर फिजिकल त्याचा जे काही वेट आहे ते मी टाकलं, 50 ग्रामचं माझं आर्टिकल आहे। जसे मी 50 ग्राम टाकेल आणि याला नेक्स्ट हे करेल, 50 ग्राम टाकल्याबरोबर तुम्हाला रजिस्टरला किती खर्च लागेल आणि स्पीड पोस्टला किती खर्च लागेल ते तो दाखवेल। मला हे स्पीड करायचं आहे म्हणून मी स्पीडला क्लिक केलं।
स्पीडला क्लिक केल्यानंतर आपण इथं ठिकाणी पाहू शकतो इंडियन स्पीड पोस्ट आणि त्याचा जो काही बारकोड आहे आर्टिकलला जो लागणार आहे तो त्यांनी या ठिकाणी टिक केलेला आहे. मला हे प्रीपेड स्वरूपात पाठवायचं आहे. माझ्याकडे स्टॅम्प्स आहेत असं आपण कन्सिडर करूयात. हे प्रीपेडमध्ये माझ्याकडे पोस्टेज स्टॅम्प्स आहेत आणि प्रीपेड अमाऊंट किती रुपयाची लावली त्यांनी आपण 41 रुपये आपल्याला चार्जेस लागणार आहेत आणि 50 रुपये आपलं पिकअप असेल, म्हणजे टोटल 91 रुपये आपल्याला खर्च असेल. मी 91 रुपयाचे पोस्टकार्ड आपण लावलेले आहेत. त्याच्यानंतर त्या आर्टिकलचा टाईप कसा असेल तर डॉक्युमेंट आहे ते असं आपण कन्सिडर करूयात. मला त्याला POD वगैरे लावायची नाही आहे, इन्शुरन्स घ्यायचं नाही आहे. ज्या डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन्स आहेत तर मला नॉर्मल डिलिव्हरीच पाहिजे. त्याच्यामध्ये आपण OTP बेस्ड डिलिव्हरी, ओपन डिलिव्हरी, शेड्यूल डिलिव्हरी वगैरे घेऊ शकतो. मला नॉर्मल डिलिव्हरीला त्याला बुक करायचं आहे. त्यानंतर मी पुन्हा नेक्स्टच्या बटनाला क्लिक करेन. नेक्स्टच्या बटनाला क्लिक केल्यानंतर आता मला माझी पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला या ठिकाणी भरावी लागेल. सेंडर डिटेल्स जसं आपण काउंटरला बुक करतो त्या पद्धतीनं. डेटा जर सेव्ह असेल तर ऑटोमॅटिक येईल, अदरवाईज आपल्याला तो डेटा डिटेल बुकिंग या ठिकाणी करावी लागेल. ॲक्च्युली हा जो डेटा आहे हा सेंट्रलाइज डेटाबेसमध्ये व्यवस्थित राहावा या हिशोबाने ही जी डिटेल बुकिंग जी आहे ती त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी आपण आपल्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या संपूर्ण डिटेल्स भरायच्या. बऱ्याच वेळा ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर जे आहेत ते त्यांनी मेंडेटरी केल्यासारखे वाटतात. ते याच्यासाठी की जेणेकरून जेही काही कम्युनिकेशन आहे ते डिजिटल स्वरूपात व्हावं, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये भरताना तो आपल्याला अडवतो आहे. समजा डिटेलमध्ये भरा असं इन्सिस्ट करतो आहे, आपण त्या सगळ्या डिटेल्समध्ये भरायच्या. त्यानंतर आपल्याला इथे ज्यांना पाठवायचं आहे त्यांचा डेटा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आपण हा त्यांचा डेटा टाकला. इथे आपण पाहू शकतो ज्यांना आपल्याला पाठवायचं त्यांचा आपण पूर्ण डेटा या ठिकाणी टाकतो. ईमेल ॲड्रेस त्यांचा, त्यानंतर त्यांचा तिथला जो काही डिटेल ॲड्रेस असेल तो डिटेल ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे. पिनकोड आपण टाकलेलाच आहे. त्यानंतर खाली एक डिक्लेरेशन आहे, आय डिक्लेअर दॅट द शिपमेंट डज नॉट कंटेन एनी प्रोहिबिटेड ऑर रिस्ट्रिक्टेड आयटम. जे आपल्याला DOPच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यानुसार याच्यामध्ये कोणताही आयटम जो आहे तो प्रोहिबिटेड आयटम्स नाही आहेत आणि मला डिपार्टमेंट ऑफ पोस्टच्या ज्या काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या मला मान्य आहेत. अशा 2 डिक्लेरेशन त्याला द्यावे लागतील आणि त्यानंतर हा डेटा तो सबमिट करेल. सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर पिकअप आणि ड्रॉप ऑफ, त्याचप्रमाणे इथे एक ऑप्शन येईल कंप्लीट बुकिंग विथ ₹0 प्लस पिकअप चार्जेस 50 रुपये. याला आपण टिक करायचं, कारण की ते आर्टिकल जे आहे ते आपण 41 रुपयाचं आपल्याला पोस्टेज लागणार होतं आणि 50 रुपये जे काही पिकअपचे होते ते सुद्धा आपण पोस्टेजच्या प्रकारामध्येच पेड आपण केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जेवढे बी आर्टिकल कस्टमर स्वतः बुक करतील किंवा डिजिटल फॉर्ममध्ये बुक करतील, स्वतः बुक करतील कस्टमर सेल्फ सर्व्हिसच्या माध्यमातून, त्याला हे सगळेच्या सगळे आर्टिकल जे आहे ते यांचं पेमेंट जे आहे ते UPI किंवा प्रीपेड या 2 मोडमध्येच होईल. यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन्स कुठेही इन्क्लूड नसतील. तर त्या पद्धतीनं आपण आता हे प्रीपेडला आपण क्लिक केलेलंच आहे. प्रीपेडला क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो आपण जे काही बुक केलेलं आर्टिकल आहे त्याच्या सगळ्या डिटेल्स या ठिकाणी आलेले आहेत. नंबर आहे, वेट आहे, त्याला टोटल खर्च किती आला आहे, टॅक्स किती लागला आहे, टोटल पैसे किती लागलेत आणि पिकअप चार्जेस मिळून टोटल अमाऊंट किती झाली आहे आणि त्याच्यापैकी तुम्ही प्रीपेड किती केलेलं आहे. टोटल तुमच्याकडे आता तुमच्याकडनं कोणत्याही प्रकारचे पैसे ॲडिशनल नको आहेत. या पद्धतीनं हे आर्टिकल या ठिकाणी आपण पाहू शकतो. हे बुक आर्टिकल नावाचं जे काही बटन आहे ते इनिशिएट झालेलं आहे. याला आपण बुक आर्टिकल म्हणायचं. आर्टिकल बुक झाल्यानंतर याला प्रिंट ऑल रिसिप्ट म्हटलं आपण की त्या ज्या आर्टिकल्स आहेत त्या पूर्णच्या पूर्ण आर्टिकल त्या ज्या रिसिप्ट्स आहेत त्या जनरेट होतील आणि अशा पद्धतीनं हे जे आर्टिकल आहे हे बुक होईल. एकदा हे आर्टिकल बुक झालं की याचा संपूर्ण जो काही डेटा आहे हा आपल्याजवळ तर राहीलच, त्याचप्रमाणे त्या कस्टमरच्या पोर्टलमध्ये सुद्धा हा डेटा एनी टाईम अवेलेबल असेल. आता हे कस्टमरने तर आर्टिकल बुक केलं, त्याने त्याची रिक्वेस्टसुद्धा टाकली आहे. ही त्यांनी टाकलेली जी रिक्वेस्ट आहे ज्या ऑफिसला त्यांनी त्या पिकअपसाठी दिलेलं आहे त्या ऑफिसेसमध्ये जो कोणी पिकअपचं काम पाहते सुपरवायझर, त्या सुपरवायझरच्या पोर्टलला ही जी रिक्वेस्ट आहे आता ही हिट झालेली असेल आणि त्यानंतर तो जो सुपरवायझर आहे ही हिट झालेली रिक्वेस्ट बघेल कोणत्या नगरामधून आलेली आहे आणि कोणत्या पोस्टमनला आपल्याला ती अलॉट करायची आहे. त्या कन्सर्न पोस्टमनला अलॉट केल्या जाईल. त्यानंतर आलेल्या रिक्वेस्टप्रमाणे पोस्टमन त्या ठरलेल्या शेड्यूल टाईमावरती जाईल आणि त्या कस्टमरकडनं ते आर्टिकल कलेक्ट करून घेईल.
कलेक्ट केल्यानंतर ते आर्टिकल जर का शेड्यूल असेल तर आजच्या आजच त्याचा डिस्पॅच होईल, किंवा नेक्स्ट त्याचा जेव्हा कधी शेड्यूल असेल त्या नेक्स्ट शेड्यूलमध्ये ते आपल्याला डिस्पॅच करायचं आहे. अशा पद्धतीनं कस्टमर स्वतःच आर्टिकल बुक करू शकतो. ऑफिसमध्ये न येता सुद्धा तो त्याचा आर्टिकल बुक करू शकतो. फक्त त्याला त्याच्यासाठी जे काही ॲडिशनल चार्जेस आहेत डोअर स्टेप डिलिव्हरीची, तेवढे त्याला पे करावे लागतील. अशा पद्धतीनं कस्टमर जो आहे ते आपले आर्टिकल बुक करू शकतो. त्यांनी बुक केलेले जे आर्टिकल आहेत त्याचा रिपोर्टसुद्धा त्याला या ठिकाणी पाहता येईल. आपण जर का होममध्ये गेलो तर त्या ठिकाणी तो त्याचे जे काही आर्टिकल त्यांनी बुक केलेत ते तो आर्टिकल या ठिकाणी पाहू शकतो. माय बुकिंग नावाचं एक ऑप्शन सापडेल त्याला. त्या माय बुकिंगमध्ये आपण पाहू शकतो डोमेस्टिक बुकिंग. आणि आपण जर का पाहिलं त्या डोमेस्टिक बुकिंगमध्ये त्यानं जे काही आर्टिकल बुक केलं त्याचा एक रिपोर्टसुद्धा आपल्याला आलेला आहे. याची आपण रिसिप्ट किंवा त्याचं जे लेबल आहे तो या ठिकाणी त्याचा प्रिंट करू शकतो. ठीक आहे. इथं आपण पाहू शकतो एक बारकोड नंबर, ज्या नंबराने ते आर्टिकल बुक झालेलं आहे आणि त्याची कन्साइनमेंट बुलढाण्यावरून निघालेली आहे, यवतमाळला जाणार आहे. आणि हा जो रिसिव्हर आहे त्या रिसिव्हर आणि खाली सेंडरचा डिटेल्स, अशा सगळ्या डिटेल्स या ठिकाणी आलेल्या आहेत. असं तो लेबल स्वतः प्रिंट करू शकतो. आणि ही त्याची एक जी रिसिप्ट आहे ती रिसिप्टसुद्धा आपल्याला या ठिकाणी त्याला प्रिंट करता येऊ शकेल, जी त्याला त्या आर्टिकलवरती पेस्ट करायची आहे. अशा पद्धतीनं तो आपलं जे आर्टिकल आहे ते तो बुक करू शकतो. धन्यवाद.